हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता। मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाही आहे, सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे। म्हणून एखादा माणूस जर काही कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो। मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहीत होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे। मला हे माहीत नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे। मी ते टाळलं, पण मित्रांच्या भावनेखातीर मला त्यांचा आदर करावा लागला। माझ्याकडे 2 एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे। माझ्याकडे पैसा नाही आहे। जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर 1-2 महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो, पण माझ्या गावातले मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे। मित्रांना ते सहन झालं नाही, त्यांनी पैसा जमा केला, शोरूमला गेले, गाडी बुक केली। त्यासाठी आश्चर्याचा धक्का होता। मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाही आहे, सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे। म्हणून एखादा माणूस जर काही कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो। मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहीत होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे। मला हे माहीत नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे। मी ते टाळलं, पण मित्रांच्या भावनेखातीर मला त्यांचा आदर करावा लागला। मग आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा, मग हा कुठला स्टंट होता? आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा, त्यांच्या अंगात गोळ्या टाकायचा, छर्रे टाकायचा, त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत पाडायचा, हा कुठला स्टंट आहे? शासन जर स्टंट करत असेल, शासन जर दबाव निर्माण करत असेल तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे, असे हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे। आणि हा जर चुकीचा असेल तर असे चुकीचे गुन्हेसुद्धा आम्ही करायला तयार आहे। आम्ही समाजापेक्षा, आमच्या माणसांपेक्षा, कुठलाही समाज असो, 18 पगड जाती असो, त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कोणी नाही। हे स्वराज्य आहे, स्वराज्यात जनतेला महत्त्व आहे।